गुड मॉर्निंग। तर काल आपण बघितलं हिल ट्रेनिंग, तर आज आपण बघणार आहे पायची स्टेप कशी करायची रनिंग करताना। तर लई जणांचा प्रॉब्लेम येतो रनिंग करताना पायची स्टेप कशी टाकायची आणि श्वास कसा घ्यायचा हे कळत नाही। ह्याने काय होतं तर रनिंगवर इफेक्ट पडतो, तर रनिंग बरोबर होत नाही। तर आज आपण बघणार आहे रनिंग करताना पायची स्टेप कशी टाकायची आणि ब्रीदिंग श्वास कसा घ्यायचा, 100 मीटरला कसा, लॉंगला कसा, स्लो जॉगिंग करत त्याला कसा घ्यायचा हे आज बघणार आहे आपण। तर आपण आज स्लो रनिंग करू आधी आपलं, मग नंतर आपण बघू रनिंग झाल्यावर वर्कआउट रनिंग करताना कशी स्टेप घ्यायची आणि ब्रीदिंग सिस्टम कशी करायची ते बघू आपण। चला आपला रनिंग चालू करू तरी। ही 2 किलोमीटर रनिंग कंप्लीट झाली, एकदम स्लो गेलतो स्लो जॉगिंग करायला। तर आता बघू आपण रनिंग करताना पायाची स्टेप कशी टाकायची आणि श्वास कसा घ्यायचा आणि नवीन लोक रनिंग कशी सुरू करायची, या 3 गोष्टी सगळ्यात मेन असतात। तुम्ही जर आज बघू तर जे पोरं नवीन असते, जे नवीन नवीन जॉगिंग चालू करते किंवा रनिंग चालू करते, त्यांसाठी एक मेन गोष्ट तर काय पायाची स्टेप बरोबर पडत नाही, श्वास कसा घ्यायचा आणि हँड पोझिशन कशी करायची हे गोष्टी नवीन नवीन जणांना कळत नाही लवकर। तर त्यांसाठी एक मेन फंडा काय असतो, तुम्ही कधी पण रनिंग चालू केली, जॉगिंग करा रनिंग करा, कमीत कमी 1 ते 1.5 महिना कमीत कमी स्लो रनिंग करा। 2 किलोमीटर नाही तर 3 किलोमीटर तुमच्या स्टॅमिनानुसार 2-3 किलोमीटर कंटिन्यू पळायचं, पण एकदम स्लो। स्टार्टिंग स्पीड ते एंडिंग स्पीड दोन्ही पण स्लो एकसारखीच आली पाहिजेत। तर ह्याने काय होतं फायदा तुमचा, की तुम्ही स्लो रनिंग चालू केली तर पहिली गोष्ट तुमचा स्टॅमिना वाढतो, दुसरी गोष्ट तुमच्या हाताची आणि पायाची लेग पोझिशन ओके राहते, आणि त्याच्यानंतर तिसरी फूट आपण जर पाय टाकतो जमिनीवर ती हळूहळू करून सवय लागते तुम्हाला ओके टाकण्याची। नाही तर सगळ्यात मेन गोष्ट मुलं काय करते, चालू रनिंग चालू करते, त्याच्यानंतर डायरेक्ट 2-3 हप्ते झाले 1600 प्रॅक्टिस करायला चालू करते, लगे जोरात रनिंग वळली तर जोरात वळल्याने चुकी काय होती, पाय आपले असे झिगझॅग पडते। ह्याने काय होतं पाय मुचकायची आणि डॅमेज व्हायची शक्यता जास्त असते। त्याच्यामुळे तुम्ही हे गोष्ट फॉलो करा। आणि तुम्हाला आज सांगतो पायाची पोझिशन कशी टाकायची ती आज बघू आपण करतो आपण। तर पायाची पोझिशन कशी टाकायची, कधी पण आपण काय पोरं डायरेक्ट असे पाय टाकते, असं तर फटका बसतो पायाला। कधी पण ही बाजू टेकवायची आधी, मग समोरचं, मग अप, साईड टेकायची ना अप करायचं, साईड टेकवायची ना अप करायचे, अशी नाही टाकायची। अशी केली ना उचलायला टाइम लागतो। ह्यानी कसं आहे, पहिले 1 मग 2 मग 3 अप, ह्यानी कसं होतं की तुम्हाला पाय टाकण्यास उचलण्यास पण मदत होती आणि तुमची शिन पेन वगैरे काय होतं आणि त्यांनी डायरेक्ट फटका बसत नाही। ही गोष्ट नक्की फॉलो करा। आपण करू स्ट्रेचिंग, आणि आजचं वर्कआउट संपला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला।